श्री स्वामी समर्थ. तर हे ब्लाऊज आहे ते ओव्हरलॉक करायचे राहिले होते, ते ओव्हरलॉक करायला बसतेच तोपर्यंत दुष्काळात 13वा महिना म्हणल्यासारखे की ह्या मशीनचा जो आहे ना तो धागा तुटला आणि याचा धागा काय मला लावता येत नाही. मग नंतर मी हा ब्लाऊज शिवायला घेतला. तोपर्यंत मुलाने छान अशी मॅगी केली खायला. बघा किचन वाटावर किती राडा घालून ठेवला आहे. त्यानंतर मी हा जो आहे हा बोटनेकचा ब्लाऊज शिवायला घेतला. हा पण 34 इंचाचाच आहे, म्हणजे ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये जो दाखवला ना त्याच मुलीचा आहे हा पण ब्लाऊज. त्यासाठी मी शोल्डर 7 इंच घेतलेले आहे. मुंडा जो आहे तो 7.5 इंचाचा घेऊन वरती अर्धा इंच कट करून घ्यायचे तिरके आपल्याला. आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याचा जो आहे तो आकार मी दिलेला आहे गळ्याला. तर अशाच पद्धतीचा मी आणखीन एक ब्लाऊज शिवलेला होता. तो ब्लाऊज खूप आवडला, त्यामुळे या पण ब्लाऊजचा म्हणजे ब्लाऊज पीस जो होता ना तो सेमच होता, पण तो दुसऱ्या मुलीचा होता आणि हा दुसऱ्या मुलीचा आहे. पण त्याचा गळा जो आहे ना तो खूप आवडला, छान दिसत होता. त्यामुळे याचा देखील गळा मी तसा शिवला. ती मला म्हणली होती की तुमच्या मनाने तुम्हाला जसा छान वाटेल तसा शिवा. मग मला तो गळा आवडला, त्यामुळे मी मनानेच म्हणजे तो गळा शिवायला घेतलेला आहे. तिचं म्हणजे असं काही नसतं एवढं की असा शिवा तसा शिवा, पण शिवून झाल्यावर खूपच छान दिसत होता हा पण गळा. मग मी हा ब्लाऊज शिवायला बसले. तर हा ब्लाऊज शिवताना काय झालं काय माहिती, माझ्या दोन्ही मशिनी आजच बंद पडायच्या होत्या. ही मशीन खूपच म्हणजे चाकीचे जे आहे ते जाम चालले होते. व्यवस्थित हे होत नव्हतं, टिप देखील येत नव्हती. पण नंतर टिप व्यवस्थित यायला लागली. पण मशीनचे जे चाक आहे ना ते म्हणजे जामच जात होते. त्यामुळे मग मी कशीबशी ही ब्लाऊजची जी डिझाईन आहे ती फक्त पूर्ण केली आणि नंतर मग बसले. म्हणजे हातच दुखायला लागला, चाक फिरवायची सवय नाही ना, चाक फिरवून फिरवून हातच जास्त दुखायला लागला. मग म्हणलं जाऊ द्या आता उद्याच शिवूत. त्यामुळे मग मी एवढाच ब्लाऊजचा गळा जो आहे हा पूर्ण केला आणि बसले. जास्त मी काही मग शिवले नाही. हे ब्लाऊज मला आज द्यायचे होते, पण मी तिला मेसेज करून सांगितले की तू उद्यानं म्हणजे रविवारी न येता सोमवारी सकाळचं ये, मग तोपर्यंत मी तयार करून ठेवते. आणि मशीनला काही घोटाळा बिटाळा झाला असेल तर आम्हाला काही बाहेर जायची गरज नाही. आमच्यात त्यांना मशीन नीट करता येते, त्यामुळे मग सकाळी उठले ना ते की त्यांच्या मागं आता हेच कामं आहेत की दोन्ही ओव्हरलॉकच्या मशीनमध्ये धागा घालायचा आणि जे दुसऱ्या मशीनचे जे म्हणजे शिवायच्या मशीनचे चाक जाम झालेले आहे ते नीट करून द्यायचे. तर कसाबसा मी आता ह्या ब्लाऊजचा जो आहे तो गळा पूर्ण केलेला आहे आणि मग मी तुम्हाला दाखवते की हा ब्लाऊज पूर्ण झाल्यावर कसा वाटतो. म्हणजे फक्त मी गळाच शिवून घेतला आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या रविवारी हा ब्लाऊज मी पूर्ण करणार आहे. मशीन नीट झाल्यावर मशीन नीट होते की नाही याचे काही टेन्शनच नसते, ते करतात त्याच्यामुळे मग ते व्यवस्थितच करतात. त्यांना येतात मशीनी नीट करता, म्हणजे प्रत्येक मशीन नाही येत, ते फक्त घरचेच मशीन नीट करतात. त्यामुळे मला काही बाहेर मशीन नीट करायचे असे पैसे घालवावे लागत नाहीत. तर जसे की मी तुम्हाला जर ह्या गळ्याची कटिंग अँड स्टिचिंग पाहिजे असेल तर मला कमेंट करा. बघूयात, मी टाकण्याचा प्रयत्न करेन कटिंग अँड स्टिचिंग. मस्त वाटतो हा गळा शिवून झाला की पूर्ण. तर तुम्ही बघू शकताय की ह्या गळ्याचा जो फायनल लुक आहे तो कसा आहे. व्यवस्थित मी मध्यभागी ते जोडून घेतलं आणि मागचे टक्स देऊन पाठीमागची जी आपली पट्टी असते ती देखील लावून घेतली. ती पट्टी लावताना मी काय करते, मध्ये मध्ये जिथे जिथे आपले टक्स असते ना तिथे असे थोडेसे चिमटून घेते, जेणेकरून म्हणजे तिथे पाठीमागचा भाग जो आहे तो वरती उचलला जात नाही आणि आपल्या पाठीमागच्या साईडची जी फिनिशिंग असते तीही खूप छान येते. व्यवस्थित बसतो पाठीमागे जो ब्लाऊज आहे तो. ही छोटीशी टिप तुम्हाला माझ्याकडून पहिल्यांदाच मी ह्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा अशा पद्धतीने जो आहे तो आपला गळा तयार झालेला आहे. तर आज रविवारची सुरुवात मी देवपूजा करून घेतली आणि मग 1:30 ते 2 वाजेपर्यंत माझे कामच गेले पूर्ण. स्वयंपाक हे करून, जेवण हे करून घेतले आणि मग हा ब्लाऊज पूर्ण करून घेतला. ह्याला असा छोटासा फोगा केलेला आहे बाईला, सध्या खूप ट्रेंडिंगला आहे ती बाई. आणि नंतर मग मी हा जो तिचा जो ब्लाऊज आहे तो शिवायला घेतला, कारण की ही ऑर्डर मला कशीही उद्यासाठी पूर्ण करायचीच आहे आणि तिला उद्या सकाळचं मला हे ब्लाऊज द्यायचेच आहेत. मग लगेचच मी दुसरा ब्लाऊज देखील शिवायला घेतला.
या ब्लाऊजला जे आहे ना गोलगळा म्हणजे फुगाबाई होती, म्हणजे सिंपल जे आता ट्रेंडिंगला आहे ना फुगाबाई ती आहे आणि गोलगळा आहे. गोलगळ्याला लेस लावायची होती, तर मग मी गोलगळ्याला लेस लावण्यासाठी ही पद्धत वापरते. ही पद्धत वापरल्याने गोलगळ्याला लेस जी आहे ती प्रॉपर लागते, म्हणजे गळ्याला आपल्या कुठेही गुढी पडत नाही किंवा गळा आपला असा उलटा होत नाही. लेस लावल्यानंतर व्यवस्थितच आपली जी आहे ती लेस बसते असं केल्याने. तर खूपच छान गळ्याला फिनिशिंग येते गळ्याला अशा पद्धतीने जर आपण लेस लावली तर, जसे की मी व्हिडिओत तुम्हाला दाखवलेले आहे. तर आज स्वयंपाकामध्ये मी केली होती फ्लावरची भाजी, चपात्या आणि मुलीला माझ्या शिंगोळी खायची होती, ती मग शिंगोळी पण केली होती. तर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर अशा पद्धतीने बघा गोलगळ्याला लेस लावून झालेली आहे. खूपच छान दिसते, म्हणजे प्रॉपर लेस लावण्यात येते. कुठेही आपल्याला जी लेस असते ना तिला चुनी पाडावी लागत नाही किंवा कापडाला देखील चुनी पडत नाही. असे जर आपण सुरुवातीला करून घेतले तर हा एवढी लेस लावली आणि नंतर पुढचा भाग शिवायला घेतेच तोपर्यंत आमच्या इथली लाईट गेली. मग चला भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.